स्टार्ट करूया क्वेश्चन. पायथागोरियन ट्रिपलेट कोणता आहे म्हणून विचारलाय. चला, पायथागोरियन ट्रिपलेट वर मॅक्झिमम टाइम्स क्वेश्चन विचारला गेलेला आहे, म्हणून मी प्रश्न पहिलाच टाकलाय पायथागोरियन ट्रिपलेट. यू नो दॅट कोणत्याही 3 नंबर पैकी मोठ्या नंबरचा स्क्वेअर हा उरलेल्या 2 नंबरच्या स्क्वेअरची बेरीज असावा, त्यावेळेस त्याला आपण पायथागोरियन ट्रिपलेट म्हणतो. फास्ट मध्ये तुम्हाला स्क्वेअर जर माहित असतील तर पटकन सांगता येईल, रिप्लाय करू शकता कोणी. फास्ट मध्ये तुम्हाला चेक करायचं. उदाहरणार्थ मी याला चेक करायलो. 17चा वर्ग काय येतो बेटा? 17चा वर्ग 289, 15चा वर्ग 225 येतो आणि 9चा वर्ग 81. 8 आणि 1 इथे येतात 6, टोटल एकच स्थानी येईल 9, म्हणजे हे होऊ शकत नाही. म्हणजे असं थोडं फास्ट मध्ये तुम्ही चेक करून घेऊ शकता त्या गोष्टीला. म्हणजे डी ऑप्शन मध्ये नाही आहे. इथं 15चा वर्ग 144 आणि 121 इथं होऊ शकते का पहा. 12चा वर्ग 144, 15चा वर्ग 11चा वर्ग 121, 225 होते का पहा. नाही, 262 व्हायलंय. सॉरी 65. इथं 15चा वर्ग म्हणजे हे होऊ शकत नाही. याला चेक करूया. हे येणार एक्सचा वर्ग. 6चा वर्ग काय बघा. 60चा वर्ग 36 आणि 121 होते का पहा. 1 2 7 3 येतोय. म्हणजे फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट असणार. आन्सर आहे 61चा स्क्वेअर हा बाकीच्या दोन वर्गाच्या संख्येच्या वर्गाच्या बेरजे एवढा आहे, म्हणून येस येस ओके. म्हणून 60 61 11 नंबर लक्षात ठेवा. असेच काही तर नंबर असतात बघा. ही एक कम्प्लीट आहे. आता डोळ्यात तुमच्या फिक्स बसला पाहिजे असे प्रश्न आणखी पुढे मिळणार आहेत आपल्याला. बट एक 60 61 आणि 11 ही तिघांची जोडी जी आहे ना, ट्रिपलेट आहे ना, हे लक्षात ठेवायचंय. पटकन दिसला की सांगून टाकायचं की 60 61 आणि 11 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. इथं वेळ लागायला, बट तुमच्या मेमोरीमध्ये बसले पाहिजे हे 3 नंबर 60 61 आणि 11 हे पायथागोरियन ट्रिपलेट मध्ये येतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. फर्स्ट आन्सर आलं ए. सेकंड क्वेश्चन रीड करा. काय दिलाय. इन ट्रायंगल QRS, angle Q equals to 45 degree, angle S equals to 90 degree and RS equals to 4. Find QS. एक सूचना आहे. बऱ्याच वेळेस असं होतंय की आपण वाचत बसलो तर प्रश्न कळतही नाही नेमका काय करायचा. म्हणून जिओमेट्री आहे बेटा, पेन्सिलचा वापर करायला शिका. रफ पेज वापरू शकता तुम्ही. आन्सर शीटचं ब्लॅक साईडचं एकदम पाठीमागचं पेज वापरू शकता रफ म्हणून. पहा इथं काय सांगलंय, ट्रायंगल दिलाय. त्याच्यामध्ये एक कोण दिलाय 45चा आणि एक कोण 90चा दिलाय. बरोबर, कुठला एसचा दिलाय. 45चा कुठला दिला बेटा, क्यूचा. आणि हे उरलेला आर. आणि विचारली कोणती साईड, QS विचारलेली आहे. आणि एक साईड दिलेली SR दिलेली आहे 4. पहा आता म्हणजे आकृती पाहिल्यावर पटकन लक्षात आलं की बा हे तर 45 इथं 90, म्हणजे हा उरलेला 45चा कोण झाला बेटा, 45 45 90चा, म्हणजे आयसोस्केलस ट्रायंगल आहे हा 4ची. तर याची पण किंमत किती असेल बेटा, 4 असायला पाहिजे. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. कळालंय कोणाला, लक्षात येत आहे. यस नो रिप्लाय देत राहा फास्ट. यस 45 40 थेरम नाही वापरायचा आहे. थेरम नाही वापरायचा आहे. पटकन लक्षात आलं. 45 45चा थेरम आहे, बट दोन कोण समोर, दोन कोण सारखे तर दोन बाजू सारख्या. इथली बाजू 4ची होती बेटा, ही बाजू 4ची आहे, तर ही पण बाजू 4चीच असायला पाहिजे, कारण की दोन कोण समान, त्याच्या समोरच्या बाजू समान असणार आहेत. क्लिअर. नेक्स्ट पहा. थर्ड नंबर. अपोलोनियस थेरम इज अ थेरम रिलेटिंग द लेंथ ऑफ डॅश डॅश ट्रायंगल्स. अपोलोनियस थेरम कोणत्या ट्रायंगलच्या लेंथ मधलं रिलेशन दाखवतो. ठीक आहे, रिलेटिंग द लेंथ ऑफ डॅश ऑफ अ ट्रायंगल. अपोलोनियस थेरम मध्ये काय येतो, अल्टिट्यूड येतो, अँगल बायसेक्टर येतो, परपेंडिकुलर बायसेक्टर का मीडियन येतो. खूप मस्त प्रश्न, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. इंटरेस्टिंग अँड इम्पॉर्टंट. ऑप्शन नंबर डी, मीडियन शब्दाला लक्षात ठेवा. ट्रायंगल मध्ये मीडियन शब्द आला की अपोलोनियस थेरमची आठवण यावी तुम्हाला. कशा संबंधी आहे आठवतो, अपोलोनियस थेरमची डायग्राम एखादी ऑब्झर्व करा, थेरम काढून चेकआउट करा, तिथं मीडियन शब्द आहे किंवा मिड पॉइंट असेल एखाद्या साईडचा. ओके, अल्टिट्यूड नाहीये, परपेंडिकुलर बायसेक्टर नाहीये, अँगल बायसेक्टर नाहीये. अपोलोनियस थेरम इज द थेरम रिलेटिंग द मीडियन ऑफ मीडियन अँड साइड्स. ओके. फोर्थ पहा. इन द ऍडजॉइनिंग फिगर, इथं आकृती असायला पाहिजे होती, इथं दिली नाहीये मी. काही दिलंय बघा, दोन साईड दिलेल्या आहेत, दोन साईडच्या स्क्वेअरची बेरीज दिलेली आहे 122, BC दिलेला आहे 10, देन फाइंड AQ. आता इथं संबंधित आकृती असलं तर आपल्याला पटकन कळालं असतं. हे MCQ मध्ये इथं डायग्राम होते. हे अपोलोनियस थेरमवर डिपेंड आहे बघा. आता हा क्वेश्चन मी कंप्लीट करणार नाही इथं, कारण की हे संबंधित आकृती समोर असलं तर तुम्हाला कळालं असतं, म्हणून हा क्वेश्चन आपण इथं सोडून देऊया. 4 नंबरचा क्वेश्चन नंबर 5 कडे लक्ष द्या. विदाउट डायग्राम ते नेमकं कुठल्या कंडिशन मध्ये विचारतंय त्याच्यामुळे आपल्याला ते क्लिअर होणार
नाहीये. पुढचा पहा 5 नंबरचा एमसीक्यू काय म्हणतोय. इन ट्रायंगल PQR, measure of angle PQR is 90 degree. QAC is perpendicular on hypotenuse PR, then which of the following is true? आकृती काढावं लागेल. ट्रायंगल PQR मध्ये कोण 90 चा आहे, कोणता Q चा. इथं Q चा कोण घेतलाय PQR. ओके, त्याच्यातले काय टाकलंय QS is perpendicular on hypotenuse, याच्यावर लंब टाकला गेला इथं. ओके, लंब टाकलाय. हा चला, मग आता यापैकी कोणता फॉर्म्युला बनवता येईल यापैकी माहिती आहे कोणाला. हा थेरम आहे एक. थेरमचं नाव सांगू शकताय कोणी. PQR ट्रायंगल मध्ये इथं लंब टाकलेला आहे, या पॉइंटचं नाव आहे बेटा यस. आठवते कोणाला. हा जो लंब टाकला ना त्याचा स्क्वेअर हा त्या समोरच्या साईडचे जे दोन तुकडे करतो, दोन पार्ट्स करतो, त्यांच्या गुणाकार एवढा असतो. PS इंटू SR. जिओमेट्रिक मीन थेरम म्हणतात बेटा याला. ओके, लक्षात ठेवा. मग कोणता ऑप्शन बनते बघा इथं, QS स्क्वेअर इक्वल्स टू PS इंटू RS. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर हियर. Now 6th number time, in which of the following quadrilateral sum of squares of all the sides is equal to the sum of square of diagonals? खालीलपैकी कोणत्या क्वाड्रिलॅटरल मध्ये सम ऑफ स्क्वेअर ऑफ ऑल साइड्स, सगळ्या बाजूंच्या वर्गाची बेरीज केली तर इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ डायगोनल बनते. रोम्बस आहे, पॅरलोग्राम आहे, स्क्वेअर आहे की ऑल ऑफ दीज. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, खूप बेसिक असा आहे. जिओमेट्रिक मीन थेरम बरोबर आहे. रिप्लाय पण देताय तुम्ही छान. मी प्रश्न काय केलाय, इन विच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रिलॅटरल्स, खालीलपैकी कोणत्या क्वाड्रिलॅटरल मध्ये the sum of, can anyone reply? In which of the following quadrilateral sum of squares of all sides is equal to the sum of square of diagonals? Options आहेत parallelogram, rhombus, square and all of these. हा एक प्रॉब्लेम होता, असा एक क्वेश्चन आहे, त्याच्यावरून बनवलेला हा MCQ आहे. पहा, आन्सर आहे, नोट करा. रोम्बस आहे याचा आन्सर. रोम्बस मध्ये काय होतं बेटा, की जेवढ्या बाजू आहेत ना त्यांच्या वर्गाची जर बेरीज केली तुम्ही तर या डायगोनलच्या वर्गाच्या बेरीज एवढा येते. हे फिक्स लक्षात ठेवावं लागणार. काही अशा गोष्टी आहेत बेसिक असल्यासारखं आहे. सो याचं एक्सप्लेनेशन देत बसलो तर आपलं एक प्रूफ बनल्यासारखं बनतंय. बट नोट करा, सगळ्या बाजूंच्या वर्गाची बेरीज ही त्याच्या डायगोनलच्या वर्गाच्या बेरीज एवढे असते, फक्त एका ह्याच्यामध्ये. कोणता? इट इज इन केस ऑफ रोम्बस. ओके, चला नेक्स्ट पहा 7 नंबरचा MCQ. पेपर कंपॅरेटिव्ह मी जे घेतोय प्रश्न त्यापेक्षा खूप सोपा असणार आहे. फक्त तुमचं बेसिक सगळ्या प्रकारच्या टॉपिकला कव्हर झालं पाहिजे, सगळं रिव्हिजन झालं पाहिजे, यासाठी सगळे प्रकारचे प्रश्न मी समोर आणत आहे. 7 नंबरचा MCQ काय म्हणते, नंबर ऑफ टँजंट्स कॅन बी ड्रॉन फ्रॉम पॉइंट इनसाइड द सर्कल. किती? खूप सोपा आहे, रिप्लाय करू शकताय तुम्ही. किती ड्रॉ करू शकतो आपण इनसाइड द सर्कल? एकही ड्रॉ करता येत नाही बेटा. मध्ये पॉइंट असेल ना तर सर्कलच्या मध्ये पॉइंट असेल तर एकही करता येत नाही. सर्कलवर असेल तर एक करता येत, सर्कलच्या बाहेर असेल तर 2 करता येतात टँजंट ड्रॉ. ओके, सो हे एक लक्षात ठेवा. त्याने काही विचारू शकतात तुम्हाला. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 पहा. MCQ नंबर 8. द लेंथ ऑफ 2 टँजंट्स सेगमेंट ड्रॉन टू अ सर्कल फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट आर. ते प्रश्नाचा परत तोच प्रश्न आहे. एक्सटर्नल पॉइंट बाह्य बिंदूतून किती काढता येतात? ना ना, काढता येत नाही विचार. लेंथ ऑफ 2 टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट आर इक्वलंचे असतात, माहिती आहे. टँजंट सेगमेंट थेरम असं म्हणतात त्याला. हे दोन्ही इक्वल असतात बेटा. बाहेरील बिंदूतून काढलेले टँजंट सेगमेंट्स आर इक्वल ऑर दे आर कॉन्ग्रुएंट. सो ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. 9th नंबरचा MCQ पहा. द टँजंट ड्रॉन ऍट द एंड पॉइंट ऑफ डायमीटर ऑफ सर्कल आर. एक टँजंट सर्कलच्या डायमीटरच्या एंड पॉइंटला टँजंट काढला. इथे एक एंड पॉइंट आहे बेटा, इथे एक पॉइंट आहे. ह्या एंड पॉइंटला टँजंट काढला, इथे एक टँजंट काढला आणि इथे एक काढला. दे आर, हे कसे दिसालेत पहा, पॅरल. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. रिप्लाय द्या फास्ट, येत आहे रिप्लाय तुमचे ABC. ओके,
रिप्लाय येत आहेत बरेच जणांचे. 10 नंबरचा एमसीक्यू पहा. Triangle ABC is similar to triangle PQR. AB is 2, PQ is 2:3, BC is 4, then QR is. Triangle similar दिलेत बेटा. Similar triangle चे definition use करा. Similar triangles means their corresponding sides are in proportion. कितवा एमसीक्यू पाहतो बेटा आपण? 10 नंबरचा एमसीक्यू वर लक्ष द्या. काय दिले? ट्रायंगल सिमिलर दिलेत. AB by PQ डेफिनेशन यूज करतो. करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन. PQ ओके and BC divided by कोणा लास्ट टू लेटर्स QR. ओके BC by QR. आता किमती ठेवायची. याची किंमत काय दिली पाहिजे? 2:3. BC दिलेले 4. QR कॅल्क्युलेट करायला सांगितलाय. किती असेल पाहिजे? याची ट्वाइस झाली तर याची ट्वाइस 6 येणार आहे बेटा. ऑप्शन नंबर बी इज अ करेक्ट आन्सर. ओके एमसीक्यू नंबर 11 पहा. MCQ number 11. Check this. 11 number MCQ पहा. If AB is to BC is 3:5, in how many equal parts segment AC is divided to get point B? Check this. प्रश्नच वाचायला आहे. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. काय म्हणतो बघा. AB is to BC is 3:5. तर काय म्हणे? In how many equal parts segment AC is divided into get point B. पॉइंट बी मिळवण्यासाठी हे AC सेगमेंट आहे. AC मध्ये बी पॉइंट कुठे तर आहे. तो रेशो मध्ये कसं डिवाइड करतो? 3:5 रेशो मध्ये डिवाइड करतो. म्हणजे इकडे 3 तुकडे असणार आहेत, तिकडे 5. म्हणजे टोटल किती आहेत बेटा? 3 + 5. हा जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन मधला पॉइंट आहे बघा. एका सेगमेंटला किती पार्ट मध्ये डिवाइड करायचा रेशो दिला असतो. रेशो मध्ये डिवाइड करण्यासाठी हे करत असतो आपण. रेशोची बेरीज होते. 8 पार्ट्स मध्ये डिवाइड करावं लागते. सो ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. पॉइंट बी मिळवण्यासाठी आपल्याला सेगमेंट AC ला 3:5 रेशो मध्ये डिवाइड करायचं असेल तर 8 त्याचे तुकडे करावे लागतील. कळतंय? त्या दोन रेशोची बेरीज करून घ्यायची बेटा. इट इज 8. ऑप्शन नंबर सी इज आन्सर. कोणाला आठवलं असेल हे डिवाइडिंग अ सेगमेंट इंटू गिव्हन रेशो हा बेसिक टॉपिक होता कन्स्ट्रक्शन मधला. त्यावर आधारित आहे हे. ठीक आहे. चला 12 नंबरचा प्रश्न पहा. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P which bisects segment. ओके व्हेरी गुड. रिप्लाय येत आहे. Find the coordinates of point P which bisects segment having coordinates these two. हे दोन कोऑर्डिनेट असलेल्या सेगमेंटला डिवाइड करणारा बायसेक्ट करणारा. बायसेक्ट म्हणजे थोडक्यात मिड पॉइंट. दोन समान भाग करणारा पॉइंट P शोधा. मिड पॉइंट फॉर्म्युला वापरायचा आहे. मिड पॉइंट फॉर्म्युला 3,2 हे पॉइंट्स आहेत एकाचे, दुसऱ्याचे आहेत 5 - 2. तर मिड पॉइंट शोधायचा आहे. ह्याला बायसेक्ट करणारा म्हणजे दोन समान भाग करणारा पॉइंट P शोधायचा. मिड पॉइंट फॉर्म्युला वापरा. x कोऑर्डिनेटची बेरीज 3 + 5 8 divided by 2 and y coordinates काढण्यासाठी y coordinates बेरीज 2 - 2 0/2. So it is 4,0. ऑप्शन नंबर दिसतं बेटा. C is the correct answer. C 40. मिड पॉइंट फॉर्म्युला आपल्याला कळालं हे 3 and 5. x कोऑर्डिनेटची बेरीज भागिले 2. मिड पॉइंट फॉर्म्युला सगळे फॉर्म्युले चेकआउट करा एकदा. सगळे फॉर्म्युले एकदा चेकआउट करा. मॉर्निंग पर्यंत सगळ्या फॉर्म्युल्याचा एक मी व्हिडिओ पाठवतो. इम्पॉर्टंट सगळे फॉर्म्युले एकदा लुकआउट करून घ्यायचे. ठीक आहे. चला 13 नंबरचा एमसीक्यू पहा काय म्हणतोय. ओके फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ point which divides line segment QR in the ratio 1:2 where Q is 1 and R is 1 - 2. रेशो मध्ये डिवाइड करतो म्हणे. पॉइंट Q आणि R दिलाय. तर त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स डिवाइड करा की जो या रेशो मध्ये डिवाइड करतो त्या सेगमेंट QR ला. कोणता फॉर्म्युला वापरता येईल माहित आहे? सेक्शन फॉर्म्युला. कारण की रेशो दिलाय आपल्याला बेटा 1:2. हे क्यू पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय दिलेत आपल्याला 1,1 आणि आर चे काय दिलेत बेटा 1 - 2. सो या सेगमेंटला 1:2 रेशो मध्ये हे 1 आहे सपोज हे 2 आहे. हा जो पॉइंट आहे समजा हे P आहे तर ते P चे कोऑर्डिनेट्स शोधायला सांगले. फॉर्म्युला आठवते? सेक्शन फॉर्म्युला कोणाला सांगता येईल? याला आपण M म्हणतो बेटा. सेक्शन फॉर्म्युला आठवण करा. MN याला x1 y1 म्हणतो, याला x2 y2 म्हणतो. mx2 + n x1
आठवतंय? सो काय येणार 1 into 1 that is 1 plus 2 into 1 that is 2 divided by m plus n that is 3. 3 by 3 it is 1 in our first coordinate. Now second, my1 plus ny1. So 1 into minus 2 that is minus 2 plus 2 divided by 3 that is 0. 0 by 3 that is 0. सो याचे ऑप्शन्स इथं दिले नाही आहेत प्रिंटमध्ये. बघूया माझ्यामध्ये ते खालच्या पेजवर गेले असतील. सो 1,0 हे ऑप्शन मध्ये असायला पाहिजे आन्सर. हा यस, इथं आलेत ऑप्शन बेटा. आहे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. हिअर इट इज. ओके, थोडस बॅक साईड दाखवून मी तुम्हाला काय केलंय, सेक्शन फॉर्म्युला यूज केला बेटा आपण. ओके यस यस, सेक्शन फॉर्म्युला यूज केला गेलाय. सगळे फॉर्म्युले एकदा पेजवर ठेवाच लिहून. आहे परवाच्या दिवशी पेपर आहे, सगळे फॉर्म्युले एकदा पेजवर लिहूनच ठेवा. असतील तुमच्याकडे, असतील तर रीड करून घ्या. चला 14 नंबरचा एमसीक्यू पहा काय म्हणतोय. इन व्हॉट रेशो डज द 0.16 डिवाइड सेगमेंट. पुन्हा तेच सेक्शन फॉर्म्युला, रेशो विचारला बेटा आपल्याला आता. कोण्या रेशो मध्ये हा 16 पॉइंट या 2 पॉइंटला डिवाइड करतो. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे हा, टाइम खातो हा प्रश्न. सांगता येईल? हा पॉइंट या रेशोला, या सेगमेंटला कोणत्या रेशो मध्ये डिवाइड करतो. त्यावेळेस रेशो काय गृहीत धरायचा आठवतंय तुम्हाला? k:1 रेशो गृहीत धरायचा. असं ज्यावेळेस रेशो विचारला की लक्षात ठेवा m:n नाही म्हणायचं बेटा, k:1 म्हणायचं. आणि कोणता एक सेक्शन फॉर्म्युलाचा पार्ट वापरा, एक तर एक्स कॉर्डिनेटचा वापरा किंवा एक तर वाय कॉर्डिनेटचा वापरा. आठवतंय कोणता? के, याला mn म्हणायला बरं आपण, mn ला k आणि 1 असं नाव दिलं. मग m याला x1 y1 याला x2 y2 असं म्हटलं तर m x2 म्हणजे m म्हणजे कोण आहे, k आणि x2 प्लस 1 into x1 डिवाइडेड बाय k प्लस 1. एक्स कॉर्डिनेट काय या पॉईंटचा 1 आहे, इक्वल्स टू 1 ठेवला. हे आहे ते समीकरण, याला सिम्प्लिफाय करायचा येऊन जाते. x1 y1 च्या किमती तुमच्या समोर आहेत. k x2 कोण आहे बेटा -5, सो -5k प्लस 1 into x1 कोण आहे 3 into 1 that is 3 डिवाइडेड बाय k प्लस 1 इक्वल्स टू 1. हे k प्लस 1 तिकडे पाठवून द्या. -5 प्लस 3 इक्वल्स टू k प्लस 1 into 1 that is k प्लस 1. ओके, सो -5k होता इथे. हा -5k तिकडे पाठवला तर k प्लस 5k झाला, दॅट इज 6k. आणि हा 1 इकडे पाठवला तर 3 - 1 दॅट इज 2 होणार आहे. सो दिस इज 2. आणि हा 6 इकडे डिवाइड मध्ये पाठवून द्या. 2/6 इक्वल्स टू k आला बेटा. सो 2/6 मीन्स 1/3. सो ऑप्शन आन्सर आहे 1:3. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. हे थोडंसं लॉंग जात आहे, हे गणितच आहे. एक एक क्वेश्चन पण आहे असा, सॉल्व एक्झाम्पल यू कॅन चेक देअर. तसा प्रश्न पाहिला तर हे मी टफ लेवलचेच क्वेश्चन घ्यायला बेटा. मुळात खूप तुम्ही हे क्वेश्चन पाहिले तर दैट्स ऑल, कुछ देखने की जरूरत नहीं है, सब नॉर्मल रहेंगे. जो पेपर में एमसीक्यू आएंगे ना वो तो बहुत आसान रहेंगे इसके सामने. ओके, पुढे पुढे तुम्हाला कळतील. मी सुरुवातीचे थोडे टफ टाकलेत. असं जसं जसं आपण खाली जाईल ना तसं तसं तुम्हाला इझी क्वेश्चन्स पाहायला मिळतील. हा प्रश्न कळाला? जिथं वाटतंय तुम्हाला स्क्रीनशॉट काढू शकता. हे काय केलंय, रेशोचं गणित आहे. रेशो म्हणजे की कधी k:1च रेशो पकडायचा. आणि हे काय केलं मी, कोणता तरी एक कोऑर्डिनेट पकडा त्याचा. हे काय 1 पकडला मी, इथला 1 घेतला. एक्स कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला घ्या, हे एक्स कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला आहे. किंवा वाय कोऑर्डिनेटचा, एकाच कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला घ्यायचा, सिम्प्लिफाय करायचं, k ची किंमत काढायची. k ची किंमतच म्हणजे रेशो असतो. ओके, चला नेक्स्ट 14 नंबरचा एमसीक्यू पहा काय म्हणते. डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम ओरिजिन. हे सोपं आहे बघा. एका पॉइंटचा ओरिजिन पासून, डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम ओरिजिन. ओके, ओरिजिन पासून एका पॉइंटचं अंतर काढा. आय थिंक हे प्रश्न इनकम्प्लीट आहे. हा घेणार नाही आपण प्रश्न, इनकम्प्लीट क्वेश्चन आहे, कारण पॉईंट दिला नाही बेटा आपल्याला. ओरिजिन पासून एखाद्या पॉईंटचं अंतर काढायचं आहे मला, बट त्या पॉईंटला त्यांनी मेन्शन करायला पाहिजे. तर हा क्वेश्चन इनकम्प्लीट आहे. लिव्ह दिस, याला सोडून देऊया. 16 नंबरचा प्रश्न पहा. राहून गेलेत काही काही. ओके, ऑप्शन नंबर क्वेश्चन नंबर 16 पहा. If sin theta equals to 4/5, cos theta equals 3/5, then tan theta equals to. ट्रिग्नोमेट्री सुरू झाली बेटा. खूप सोपं. ट्रिग्नोमेट्री मीन्स व्हेरी इजी एंड व्हेरी इंपॉर्टंट. ये पता होना चाहिए. इंटररिलेशन बिटवीन, सगळे ट्रिग्नोमेट्रीचे इंटररिलेशन्स माहित असावे तुम्हाला. tan b इक्वल्स टू sin बाय cos. sin ची किंमत काय बेटा 4/5 आणि cos ची किंमत काय बेटा 3/5. 5 गेट कॅन्सल, आन्सर इज 4/3. ऑप्शन नंबर इज करेक्ट आन्सर. नाव 16 झालाय, 17 चा पहा.
ओके, काय म्हणतो प्रश्न पहा 17चा. इंटररिलेशनवर डिपेंड असतात. कोसेक दिलाय, सेक दिलेला आहे आणि कॉट विचारलाय. कॉटचाही फॉर्म्युला बेटा जसं मी आता सांगला होता तुम्हाला. कोणाचा? टॅनचा सांगला होता. काय होता? साइन बाय कॉस. टॅनचा काय होता? साइन बाय. तसं कॉटचा सुद्धा आहे. उलट केलं त्याला. कॉटचा काय ते बेटा? कोसेक थिटा बाय सेक थिटा. हे इंटररिलेशन्स माहित पाहिजे तुम्हाला. कॉटचा माहित नसेल तर नोट करून ठेवा. कॉट मीन्स कोसेक बाय सेक. कोसेकची किंमत आहे बेटा 61/60 आणि सेकची किंमत आहे बेटा 61/11. हे 61 कॅन्सल झाला अंशातला, म्हणजे शेजारचे ते वर जाईल. 11/60 इज आन्सर. 11/60. येस, ऑप्शन नंबर सी इज अ करेक्ट आन्सर. ओके, नाव 18 नंबरचा एमसीक्यू पहा. 18 नंबरचा एमसीक्यू पहा. साइन थिटा इक्वल्स टू दिलाय 24/25 कॉस थिटा विचारला. साइन वरून कॉस विचारला की आयडेंटिटी लक्षात ठेवा. काय बेटा? कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. आयडेंटिटी माहित आहे तुम्हाला. स्क्वेअर नको मला तर कॉस काढायला सांगला. इथलं स्क्वेअर नको तर इथं टाकून द्या स्क्वेअर रूट. इथला स्क्वेअर गायब. ओके, सो घ्या इथं किमती आता. 1 मायनस साइन स्क्वेअर काय बेटा? 24/25 चा स्क्वेअर घ्या. 24 चा स्क्वेअर 576 डिवाइडेड बाय 25 चा 625. सिम्प्लिफाय करा. 625 minus 576, it is that is 49. 49 divided by 625, so it is 7/25. Option number D, 7/25. Getting this? स्पीड में हो मेरे साथ. ओके, 19 नंबरचा प्रश्न पहा. पूर्ण ट्रिग्नोमेट्रीचे घेतले मी लगातार. आता कसला येऊ द्या, यापैकीच असणार आहे. यापेक्षाही सोपं असणार आहे. बट सगळ्या प्रकारच्या प्रश्नाला मी इथं ठेवलंय तुमच्यासमोर. नंबर चेंज होतील बेटा, बाकी काहीच नाही. तुमच्यासमोर स्ट्रक्चर्स माहित असावे. नंबर काही बदलून येऊ शकते. जसं हे आता विचारलेला मी प्रश्न काय होता बेटा? साइन दिले आणि कॉस विचारलं. इथं नंबर बदलून टाकेल ते एखादा, बाकी काहीच नाही. साइन आणि कॉसच देणार तुम्हाला विचारलं तर. सो तशा प्रकारचे नजरमध्ये प्रश्न आले तर आपलं रिव्हिजन झालं बेटा. ओके, हा प्रश्न काय? टॅन दिलाय आणि सेक विचारलाय. टॅन आणि सेक मध्ये परत आयडेंटिटी आहे बेटा. आयडेंटिटी माहिती आहे कोणाला? सेक स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1 प्लस ही आहे ती आयडेंटिटी. टॅन विचारलाय मला, सेक विचारलाय, स्क्वेअर नको तर स्क्वेअर रूट टाकून द्यायला. इथे जसं मागच्यासारखं केल्यासारखं. स्क्वेअर नको, स्क्वेअर कॅन्सल. सो अंडर रूट मध्ये 1 प्लस टॅन स्क्वेअर. टॅन स्क्वेअरची किंमत आहे 1 चा स्क्वेअर 1 येते. सो अंडर रूट 2. ऑप्शन नंबर बी इज द आन्सर हिअर. 20 नंबरचा प्रश्न पहा बेटा. कमॉन. 20 नंबरचा प्रश्न पहा. हम्म 20 नंबरचा क्वेश्चन. कॉट दिलाय आणि टॅन विचारलाय. व्हेरी इझी अगेन. कॉट काय दिलाय बेटा? 3/4 आणि टॅन विचारलाय. टॅनचा फॉर्म्युला काय माहितीये का? टॅन इक्वल्स टू 1 कॉट. रेसिप्रोकल आहे एकमेकाचे. सो 1/3/4 दॅट इज 4/3. ऑप्शन नंबर इज आन्सर हिअर. 21 नंबरचा पहा. ओके, 20 नंबर काय? कोसेक दिला आणि थिटाची किंमत विचारली. त्या टेबलवर डिपेंड आहे बेटा. हे टेबल पता है कोणाला? कोसेक थीटा इक्वल्स टू, याद है पूरा टेबल. इतना दिया है तर थीटा इक्वल सेक के कौन से एंगल की व्हॅल्यू 2/√3 आती है. सेकचा उलटा करून घेतला. सेक कोसेक जनरली पाठ राहत नाही बघा, बट कॉस, साइन कॉस आणि टॅन पाठ राहतात बऱ्याच वेळेस. कोसेक थोडा कन्फ्युज करते. बट कोसेकचा उलटा कोण आहे माहिती तुम्हाला? रेसिप्रोकल घेतला तर साइन येते बेटा. मग याचा रेसिप्रोकल करा साइन. मग आता हे काढा. तेने एकच आहे. इथला थीटा आणि इथला थीटा तोच आहे. साइनच्या कोणत्या अँगलचे? साइन जनरली पाठ असतात स्टुडंटला. कोसेक थोडंसं कन्फ्युज करतात. कोसेक करून साइन घ्यायचा, रेसिप्रोकल करून घ्यायचा. साइन आणि कोसेक एकमेकांचे रेसिप्रोकल्स आहेत. 2/√3 ला √3/2 करून घेतला मी. साइनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू √3/2 येते? 60 डिग्री. सो ऑप्शन नंबर डी इज द आन्सर हिअर. ओके ओके, 22 नंबरचा एमसीक्यू पहा. 22 नंबरचा एमसीक्यू पहा. If sec theta minus 1 cosec theta plus 1 equals to 1/3, then cos theta equals to. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. sec -1 sec +1 इथं फॉर्म्युला आहे बघा. a प्लस बी a मायनस बी. याचं एक्सपान्शन काय ते हो? a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तसं इथं आपल्याला काय दिलं बेटा त्यानं? sec theta -1 sec theta +1 दिलाय.
ए प्लस बी ए मायनस बी काय होणार आहे मग सेक स्क्वेअर थिटा मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर 1चा स्क्वेअर पण येणार आहे. सेक स्क्वेअर मायनस 1 ची किंमत आपल्याला दिली काय त्यांनी 1/3 दिलेली आहे. कळालं हे असं दिलंय त्यांनी, त्याला मी फॉर्म्युल्यानुसार लिहून घेतलंय. ते -1 तिकडे पाठवून द्या. सो सेक स्क्वेअर थिटा इक्वल्स टू हे 1/3 प्लस 1 झाला बेटा. ओके, सो हे काय झालं कॅल्क्युलेशन केलं तर 1/4/3 झाला आहे. सो सेक स्क्वेअर इक्वल्स टू 4/3 स्क्वेअर नको सेक काढून घ्या अगोदर. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, खूप मस्त प्रश्न आहे हा. सो स्क्वेअर नको म्हणल्यावर इथला स्क्वेअर नको ना, सेक स्क्वेअर 4/3 आला तर स्क्वेअर रूट घ्या बोथ साईड. 4चं वर्गमूळ काय ते 2, 3चं वर्गमूळ काय ते वर्गमूळ 3. सेक ची किंमत आली 2/2. सेकचा उलटा करून घेतला तर तुम्हाला कॉस कळून जाईल. कॉस होईल उलटा √3/2. कॉसची व्हॅल्यू आठवून करा कोणत्या अँगल साठी √3/2 येतो. कोणत्या अँगल साठी येतो 30 डिग्री साठी. सो थिटाची किंमत काय बेटा थिटा इक्वल्स टू 30 डिग्री. चेक हिअर. सॉरी कॉस थिटा विचारला होता. सॉरी आपल्याला थिटाची किंमत नाही विचारली. कॉस थिटा तुम्ही काढलाय ना ऑलरेडी. हे काय टेबल मध्येच आहे बॉक्स मध्ये. हे काय कॉस थिटा इक्वल्स टू √3/2. सेकचा उलटा करून घेतला. √3/2 आहे का ऑप्शन नंबर सी इज आन्सर. ओके येस. स्क्रीनशॉट काढू शकताय योग्य वाटलं त्या ठिकाणी. स्क्रीनशॉट पेक्षा महत्वाचं जास्त आहे की कॉन्सन्ट्रेशन करा की प्रश्न कसा होता तर सर त्याला कसं डील करत आहेत, कशा स्टेप्स एक्सप्लेन केल्या चालल्यात. ओके नेक्स्ट 24 नंबरचा साइन थिटा प्लस कॉस थिटा इक्वल्स टू ए दिलाय. साइन थिटा मायनस कॉस थिटा इक्वल्स टू बी दिलाय. आता हे ए प्लस बी ए मायनस बीचं रिलेशन कदाचित. देन काय बनेल खाली रिलेशन बघा. हे बाई ए म्हणजे साइन बी म्हणजे कॉस ए प्लस बी ए मायनस बी काय होईल बघा फॉर्म्युला साइन थिटा प्लस कॉस थिटा इंटू हे साइन थिटा मायनस कॉस थिटा. ओके ए प्लस बी ए मायनस बी काय बनते बेटा याचा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बरोबर. आता याची किंमत काय दिली आपल्याला याची किंमत काय दिली त्यांनी ए दिली होती. याची किंमत काय दिली होती बी. ओके या दोघांचा गुणाकार केला तर हे आलं म्हणजे ए इंटू बी झाला बघा. हे ए इंटू बी झाला. हे काय गुणाकार डॉट मध्ये. ओके सो साइन स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर आलाय. इथं ए बी दिलाय. आपल्याला खालचं रिलेशन विचारलंय कोणतं त्यांना ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. खाली बी कोणतं रिलेशन तयार होईल असं विचारलंय. सो या ठिकाणी रिलेशन तयार नाही झालंय जे की ए प्लस बी ए मायनस बी रिलेशन केलंय. बट खालच्या ह्याला जर ऑब्झर्व केला तर हे आपण जे विचारात घेतलं हे चुकलंय. म्हणजे या पद्धतीनं हे आन्सर मिळणार नाही आपल्याला. मग खालच्या ऑप्शनला डील करून जावं लागेल आपल्याला. खालचे ऑप्शन्स काय आहेत बेटा ऑप्शन्स पाहून घ्या. काय केलं बेटा ए ची किंमत आहे बाय ए आहे आणि इथं बी आहे. यांच्या स्क्वेअरची बेरीज आहे. एकदा स्क्वेअरची वजाबाकी एकदा स्क्वेअरची बेरीज आहे एकदा स्क्वेअरची वजाबाकी आहे. म्हणजे यांच्या स्क्वेअरची बेरीज किंवा वजाबाकी आपल्याला चेक करायची. चला ए स्क्वेअर काढून घ्या. ए स्क्वेअर काय येणार आहे बायचा स्क्वेअर साइन थिटा प्लस कॅल्क्युलेशनचं गणित आहे थोडं स्क्वेअर घेतला करून याचा स्क्वेअर करून घ्या ए प्लस बी ए मायनस बी करता येईल. ए स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस बी स्क्वेअर म्हणजे हा कॉस स्क्वेअर थिटा. नाव बी स्क्वेअर इक्वल्स टू काय बेटा बी स्क्वेअर हे बी आहे त्याचा स्क्वेअर करून घ्या. मग काय बी मध्ये साइन मायनस कॉस आहे याचा स्क्वेअर करून घ्या. म्हणजे ए मायनस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके आता इथं जरा ऑब्झर्व करा हे जे एक्सपान्शन केलंय साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर याचं काय होणार आहे बेटा 1 होणार आहे. याचं इथं काय झालं 1 प्लस 2 साइन इंटू कॉस. ओके इथं सुद्धा हे साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर आहे. काय झालं याचं पण 1 मायनस 2 हे उरलेला मायनस 2 साइन कॉस साइन इंटू कॉस. आता हे झाले दोघ जण ए स्क्वेअर प्लस ना ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर यांची बेरीज करा. या दोघांची बेरीज करून घ्या. आता काय होणार बेटा प्लस 2 साइन कॉस आणि मायनस 2 साइन कॉस हे कॅन्सल झाले बेटा. ऍडिशन केलं तर हे 1 प्लस 1 काय आला सो इट इज 2 म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर केला तर काय आला बेटा 2 येतोय. सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर हिअर. हे असं काही वेळेस टाइम घेते काही टाइम नाही फक्त कॅल्क्युलेशनचा टाइम लागतो. अवघड असा प्रकार नव्हता तो. गरज आहे फक्त तेवढी कॅल्क्युलेशनची. ओके
टफ मोस्ट एमसीक्यूज आहेत, इतके सारे सोपे असणार आहेत तुम्हाला पेपरमध्ये, यापेक्षाही कितीतरी पटीनं सोपे. बट याला डील करताय म्हणजे ते तर तुमच्यासाठी खूप सिंपल असणार आहे, हे लक्षात घेऊन चाला. ओके. नाव 25 नंबरचा एमसीक्यू काही काही सोपे असतात, बट काही काही जे परेशान करतात ना, त्याच्यासाठीच आपण हे सगळं करतोय. 25 नंबरचा एमसीक्यू पहा काय म्हणतो. साइन थिटा दिलाय आणि कॉट विचारलाय. साइन वरून कॉट कसा करताय? साइन थिटा इक्वल्स टू 1 आणि कॉट थिटा इक्वल्स टू क्वेश्चन मार्क आहे. ऑप्शन दिलेत खाली. साइन वरून कॉट कसं करता येईल? इंटररिलेशन्स कोणता आहे का? नाही. आपल्याला साइन वरून कॉस काढून घ्यावा लागेल आणि कॉटचा फॉर्म्युला माहिती आहे कोणाला? कॉस बाय साइन. मग हे कॉस जर काढला, छेदामध्ये साइन तर आहेच अवेलेबल बेटा 1. इथं फक्त जे लागेल ना आपल्याला कॉस शिकवायला. साइन वरून कॉस काढून घ्या. कॉस कसा करता येईल? आयडेंटिटीचा वापर करू. √1 मायनस साइन स्क्वेअर थिटा ही आयडेंटिटी आहे. मी डायरेक्ट यूज केलंय. 1 मायनस साइनचा स्क्वेअर, 1चा स्क्वेअर 1 येणार आहे. म्हणजे काय होणार आहे बेटा? 0. अंडर रूट मध्ये 0 आला म्हणजे याचं कॉसची किंमत आली 0. कॉसची किंमत ठेवा इथं. 0/1 म्हणजे काय आला बेटा? 0. इज इट? सो याचा आन्सर आहे 0. किंवा तुम्ही असंही करू शकता याला. पण हे एक मेथड चांगली, आणखीन एक मेथड लक्षात घ्या. जरा टेबलवरून जावं लागणार त्यासाठी. जरा ही एक मेथड लक्षात घ्या. काय दिलं बेटा आपल्याला? साइन थिटाची किंमत दिलेली आहे 1. साइन थिटा म्हणजे साइनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 येते हो? 90 डिग्रीसाठी. मग तोच अँगल एकदा डिसाईड झाला ना, तो इथं ठेवा आता. मग कॉट 0 एकदा 90 झाला ना, थिटाची किंमत डिसाईड झाली. काय? साइन थिटा इक्वल टू 1, साइन 90 इक्वल्स टू 1 आहे. मग थिटाची किंमत डिसाईड झाली काय? 90. मग आता ती ठेवा इथं. कॉट थिटा विचारा ना त्यानं आपल्याला. मग थिटा या थिटा जागी ठेवला. काय निघाला थिटाची किंमत 90. कॉट 90 ची किंमत टेबलवरून काढा. आठवते कोणाला कॉट 90 ची किंमत काय? 0. तसंही लक्षात घेऊ शकता. असं केलं तर उत्तर तेच येणार आहे. ओके? राइट. ओके. रिप्लाय पण आलाय. छान. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. 26 नंबरचा प्रश्न पहा. क्वेश्चन नंबर 26 डायग्राम बेस्ड क्वेश्चन आहे बेटा. कमॉन. आपली स्पीड आहे पर मिनिट 1 एमसीक्यू करतो एका सेकंदाला आपण. ओके. क्लास चालू होऊन जवळपास एक्झॅक्ट टाइम माहित नाही मला. लेट मी नो. 35 मिनिटं झालेत. आपण 26 नंबरचा एमसीक्यू करतोय. विथ एक्सप्लेनेशन चालू ना मी त्यामुळं. आकृती ऑब्झर्व करा आणि इथे एक कोन दिलेला आहे 60 डिग्रीचा. तर इथला कोण विचारला या ठिकाणचा. इंटरेस्टिंग क्वेश्चन, इम्पॉर्टंट क्वेश्चन पण आहे. कोणी सांगू शकता? इथं माहित आहे टँजंट सेकंड थेरम, टँजंट रेडियस टँजंट थेरम. इथं 90चा कोन बनतो बघा. इथं 90चा कोन बनतो. चौकोनाचे 2 कोन 90चे आहेत इथले. म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल होतो. इथला 60चा तर इथला 120 असायला पाहिजे. ऑप्शन नंबर सी इज आन्सर. एखाद्या चौकोनामध्ये सम्मुख कोन जर पूरक आले ना, कॉम्प्लिमेंटरी आले तर त्याचे बाजूचे 2 पण सप्लिमेंटरीच येतात. दोघांची बेरीज, 2 कोनाची बेरीज, सम्मुख कोनाची बेरीज 180 असेल, तर बाकीच्या 2 सम्मुख कोनाची बेरीज सुद्धा 180च असते. सो हा 60 तर इकडचा 120 झाला पाहिजे. ऑप्शन नंबर सी इज आन्सर. इथले 2 90 कसे कळालं का? रेडियस टँजंट थिअरम वापरला. रेडियस हा टँजंटला परपेंडिक्युलर असतो. म्हणजे 90 180 तर समोरचे हे पण 2 180 असायला पाहिजे. सो ओके. नाव 27 नंबरचा प्रश्न पहा. अँगल बिटवीन एक्सटर्नल एंड पॉइंट ऑफ अ रेडियस अँड टँजंट इज. एक्सटर्नल एंड पॉइंट ऑफ रेडियस अँड टँजंट. आत्ता सांगितलं मी. हे बघा हे 90 डिग्री. हे थेरमच आहे. अँगल बिटवीन एक्सटर्नल एंड पॉइंट ऑफ रेडियस. रेडियस एक्सटर्नल एंड पॉइंट काय? रेडियसचे एंड पॉइंट 2 असतात. हा एक आणि हा एक. हे एक आहे आणि हा एक एंड पॉइंट आहे. एक हे इंटरनल एंड पॉइंट आहे आणि एक्सटर्नल पॉइंट आहे. या एक्सटर्नल एंड पॉइंट मधून काढलेला टँजंट, हे घेतला टँजंट काढला. इथं कितीचा कोन बनते आता सांगलं मी. रेडियस आणि टँजंट थेरमच आहे तो की रेडियस इज परपेंडिक्युलर टू द टँजंट ॲट इट्स एंड पॉइंट. सो 90 डिग्रीचा अँगल बनतो. कळलंय? 28 नंबरचा प्रश्न पहा काय म्हणते. पॉइंट P इज ऑन अ सर्कल. AB इज डायमीटर ऑफ सर्कल. अँगल APB इज. P हा पॉइंट सर्कलवर आहे. AB हे डायमीटर आहे. APBचा काय म्हणले? AB हा डायमीटर आहे. आठवतंय कोणाला थेरम हा कोणाला? अँगल इन्स्क्राइब्ड हे डायमीटर काढले मी. AB ही डायमीटर काढले. P हा पॉइंट सर्कलवर कुठे घ्या तुम्ही आता इथे घेतला मी. तर हा जो अँगल बनला तो कितीचा असतो माहिती आहे का? अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल. सेमी सर्कल कशामुळे झाला सर हे?
हे डायमीटर आहे ना, डायमीटर असल्यामुळे सेमी सर्कल झालं. अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल इज अ राइट एंगल. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आंसर. अरे समझ में कुछ बेटा. कमान 28 झालाय आपला. 29 नंबरचा एमसीक्यू पहा. एमसीक्यू नंबर 29. 50% एमसीक्यू हुए हैं अभी तक. काय म्हणते, डायग्राम दिली पहा इथं. mn इज अ टँजंट अँड m ॲट m. ओके, या डायग्राम मध्ये आहे, पाहू शकता. am इज रेडियस दिसते, am रेडियस आहे. फाइंड am. सोपं आहे. am हे रेडियस आहे, हे टँजंट आहे. आता शिकलो आपण रेडियस टँजंट परपेंडिक्युलर, म्हणजे ह्या इथं 90चा कोन बनला म्हणजे हा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. पायथागोरसचा थेरम वापरा. 5चा वर्ग हे कर्ण आणि पायाचा वर्ग हे 5चा कर्ण बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग am काढायला सांगलाय. am चा वर्ग 5चा वर्ग 25 वजा 16 म्हणजे 9. am स्क्वेअर इक्वल्स टू 9 आला. am इक्वल्स टू 3. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. 30 नंबरचा एमसीक्यू पहा. एमसीक्यू नंबर, yes it is right angle. ADC is 80 डिग्री. कुठं आहे ADC? इथला कोण 80 डिग्रीचा आहे, स्वतःने सांगितलंय. ADC yes. CBE किती आहे म्हणे, CBE कोणाला माहित आहे? हे थेरम आहे बेटा. दिस इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सगळे पॉइंट ए बी सी डी हे चारही टोकं सर्कलच्या वर दिसतात. त्या क्वाड्रिलॅटरल चारही वर्टाक्सेस सर्कलवर आहे. त्याचा अर्थ हा जो क्वाड्रिलॅटरल आहे ए बी सी डी इज सायक्लिक. ओके, सायक्लिक क्वाड्रिलॅटरचा एक्सटेरियर अँगल हा त्याच्या ऍडजस्टंट इंटेरियरच्या अपोजिट सोबत कॉंग्रेंट असतो. म्हणजे हा पण 80चाच असतो, कॉंग्रेंट असतो, म्हणजे इक्वल मेजरचा. हा सुद्धा 80चा असणार आहे. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. जस्ट लुक ऑन द फिगर्स. आकृत्या दिल्या म्हणजे खूप सोपं झालं ते एमसीक्यू. जिथं आकृती दिली म्हणजे त्या एमसीक्यू ला खूप सोपं मानलं जाणार, कारण त्यांनी सगळं क्लिअर करून दिलंय. डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स आर व्हेरी इझी. 31 नंबरचा एमसीक्यू पहा. ओके, काय म्हणते, अँगल XYZ इज 40 डिग्री, AYZ इज 20 डिग्री. लाईन AY इज टँजंट ऍट पॉइंट Y. AY ला Y या ठिकाणी लाईन AY ही टँजंट आहे. मेजर ऑफ आर्क XY विचारलंय. XY आर्क कुठे आहे पहा, X पासून Y पर्यंत हा एवढा. सो मी याला डॉटेड करून घेतो. हा एवढा टोटल Y पर्यंत. इथं आहे ना Y आणि इथं आहे X. एवढा आर्क त्याचं मेजर विचारलंय. चला, अँगल कोणते दिलेत, XYZ दिलाय. XYZ वेअर इट इज XYZ हा 40चा दिला कोण इथला बेटा. आणि AYZ दिलेला आहे 20चा. म्हणजे टोटल अँगल कितीचा आहे बेटा, 60चा झाला. हे ना, लक्षात येते कुठले अँगल आहेत हे. XYZ AYZ 40 आणि 20 हे टोटल झालं बेटा 60 डिग्रीचा कोन. मोठा कोन झालेला त्या दोघांची बेरीज करून 60 डिग्रीचा जो अँगल म्हणला ना हा, मग हा अँगल एवढाच अँगल जर विचारात घेतला त्याच्यामध्ये हा आर्क इन्स्क्राईब व्हायला आहे. म्हणजे काय झालं, एक थेरम आहे कोणता, टँजंट सेकंड थेरम. तर ह्या आर्कच्या हाफ असतो हा अँगल. हा अँगल 60चा असेल तर ही आर्क असायला पाहिजे 120 ची, कारण हा अँगल 60चा आला ना. हे 40 आणि 20 ची बेरीज करून तो आर्क असायला पाहिजे 120चा. टँजंट सेकंड थेरम आहे बेटा. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर हियर. टँजंट सेकंड थेरम. नोट करा मी काय बोललो ते. वर्तुळामध्ये एक लाईन ही अँगलची एक साइड ही टँजंट आहे आणि एक साइड ही सेकंड आहे. तर त्या अँगलचं माप हे त्या अँगलच्या मध्ये येणारा जो आर्क आहे त्या आर्कच्या हाफ असते. आता अँगलचं माप 60 दिले तुम्हाला, तर आर्कचं माप किती झालं पाहिजे 120, कारण की 120चा हाफ असतो ना 60. अँगलचं माप त्या आर्कच्या हाफ असते. तुम्हाला आर्क दिला असता, अँगल काढायला सांगलं की हाफ करायचा, अँगल दिला आणि आर्क विचारला तर डबल करून सांगायचं. ओके ओके, चलो. एमसीक्यू नंबर 32 पहा. 32 नंबरचा एमसीक्यू पहा. काय दिलं बेटा, AB इज टँजंट ऍट B, AB इज 12, AP इज 6. आकृती दिली यांनी. PQ विचारलाय. आकृती पहिल्या फॉर्म्युला बनवता या कोणाला बनवता येईल फॉर्म्युला याचा. AB स्क्वेअर इक्वल्स टू AP इंटू AQ. याद है किसी को ये? डायग्राम पहिल्यावर आठवणे एवढं इम्पॉर्टंट आहे तुमचं ते स्टडी. त्या टाइमला तुम्ही जे थेरम्स किंवा प्रॉपर्टी लक्षात घेतले होते ते पाहिल्यावर डायग्राम म्हणून बनवता यावेत तुम्हाला. एक लाईन ही टँजंट आहे आणि एक लाईन ही सेकंड आहे. ओके, तर ते हा जो एवढा भाग आहे ना बेटा, याचा वर्ग हा या दोन तुकड्याच्या बेरज एवढा असतो. AP इंटू AQ. सगळीकडे ए पॉइंट येतोच.
ओके. सो आता त्याच्यात किंमती ठेवा. AB ची किंमत काय बेटा 12. 12चा वर्ग 144 इक्वल्स टू AP काय बेटा 6 गुणिले AQ. AQ तर काढायचं आपल्याला. AQ नाही आपल्याला PQ काढायला सांगलाय. म्हणजे अगोदर AQ मिळून जातो, नंतर मग PQ मिळणार आहे त्याच्यात. ओके. हाँ, पहले AQ निकालना पड़ेगा, बाद में उससे माइनस किया जाएगा AP को, तो PQ मिलेगा. हमें तो PQ पूछा है. चला हे काय होणार 6 इकडे डिवाइड मध्ये पाठवून द्या. डिवाइड बाय 6 गेले इथला 6. 6 न भाग द्या, 6 दोन्ही 12 आणि 2 उरले 24 झाले, 6 24. ओके. सो 24 आला. AQ काय आला बेटा आपल्याला 24 आला. तर आकृतीकडे लक्ष द्या. AQ कुठं आहे आणि आपल्याला विचारलेला पार्ट कोणता आहे. आपल्याला विचारलेला भाग कोणता बेटा आपल्याला P पासून Q पर्यंत अंतर विचारलं. आपण जे आत्ता काढलंय ते A पासून Q पर्यंत काढलंय बेटा. हे 24 आलंय. ओके. याच्यातला AP किती आहे 6 म्हणजे A पासून इथून एवढं अंतर 6 आहे. ओके. मग आता उरलेला किती झालं 24 मधून 6 गेले 18. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. बरोबर आहे. तुम्ही 24 काढून बसाल ऑप्शन मध्ये दिसणारच नाही तुम्हाला. पण लक्ष काय आपलं PQ विचारलंय आपण AQ काढून टाकलंय. ते लक्षात घ्यायचं थोडस. ओके. ये अभी समजा बेटा सत्यम हे समजलं बेटा 24 आले बट आन्सर मुळात काय आहे PQ बद्दल विचारलं होतं बरं लक्षात घ्या. आपण जे काढला होता तो EQ काढला होता. हे फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे लक्षात बसणं माहित असणं. ओके. 32 नंबरचा MCQ सॉरी 33 नंबरचा MCQ पहा. एक राऊंड चालला इथं MCQ. हा एक MCQ आहे. ऑप्शन A B दिसतात. B आणि C पुढच्या पेजवर गेलेत ते. काय म्हणे पहा लाईन PT इज टँजंट ॲट पॉइंट T विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. खाली येऊन दे कॅल्क्युलेशन्स गणित नाही आहे. काय दिसते बघा आकृती किती कॉम्प्लेक्स वाटते पाहिल्यावर. PT लाईन कुठे आहे बघा. चेकआउट दिस. ओके. PT इज अ टँजंट हे बघा PT लाईन इकडे खाली दिसते PT लाईन टँजंट आहे सर्कलला. ओके. ऍट पॉइंट T या ठिकाणी टँजंट आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. बस एवढंच विचारलंय. खालीपैकी कोणता ट्रू असेल. अँगल ABT वेर इट इज ABT हा अँगल इज कॉन्ग्रुएंस टू APT. हा AP वेर इट इज APT हा अँगल. वेट अ मिनिट. ओके. हा APT ला कॉन्ग्रुएंट आहे का. होणार नाही आहे. इम्पॉसिबल आहे. हे दोन सारखे येणार नाही आहेत. बिलकुल नाही. इथं काय थेरम म्हणतो बघा या आर्कच्या हा हाफ असतो. सो हे AT आर्कच्या हाफ असेल हा अँगल. बट हाच या आर्कच्या हा अँगल सारखा असतो. म्हणजे हे दोन कॉन्ग्रुएंट होणार आहेत. सो टँजंट आणि हे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आणि टँजंट सेकंड थेरम ATP हे दोन कोण सारखे आहेत बघा मी दाखवतोय. हे दोन कोण सारखे येणार आहेत. बिलकुल ऑब्विसली हे दोन येतात. आणखी हे पण येतात पहा ग्रीन कलर मध्ये दाखवतो हे अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट असं नाव आहे याला थेरमला. या हे दोन किंवा हे दोन असले पाहिजे असतातच या आकृतीनुसार. ठीक आहे. चला मग पहा बरं ABT इथं दिलंय आणि BTA नाही हे पण नाही होणार. ऑप्शन C आणि D ला पाहावं लागेल मला. ऑप्शन C काय BAT आणि BTQ BAT BTQ BAT आले बघा. हे ग्रीन कलर मध्ये मार्क केलेले अँगल BAT BTQ दिस इज करेक्ट आन्सर. मी म्हणून ग्रीन कलर मध्ये किंवा ब्ल्यू कलर मध्ये मार्क केलेले आहे. अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट हा टॉपिक वाचून घ्या तुम्हाला याचा आन्सर क्लिअर होऊन जाईल. ऑप्शन नंबर C इज करेक्ट आन्सर हियर. नेक्स्ट 34 नंबरचा MCQ बघा. सर्कल विथ सेंटर P line AB and line AC are tangents from point A at B and C respectively. Which of the following is true. Are true or is true. प्रश्न इंटरेस्टिंग आहे. सर्कलचा सेंटर आहे P AB आणि AC टँजंट आहे दिसतात. ABA आणि AC लाईन टँजंट दिसायलेत. ओके BC वर. विच ऑफ द फॉलोइंग इज ओके.
आकृती पाहिल्यावर कळून जाईल. ऑप्शन्स पहा. अँगल बद्दल प्रश्न विचारला. सगळे अँगल आहेत बघा. BPA इथला अँगल आणि CPA इथला अँगल हे दोन्ही इक्वल राहतात का? बिलकुल ऑब्विसली इक्वल राहतात हे दोन्ही. ऑप्शन नंबर एच करेक्ट आन्सर आहे. एच करेक्ट आहे. बघूया बाकीच्या बद्दल. BAP हा अँगल CAP ला, CAP हे पण दोन्ही इक्वल राहतात. बिलकुल हे सुद्धा इक्वल आहेत. म्हणजे ऑप्शन ऑल ऑफ दीज आहे बेटा. इथं ऑल ऑफ दीज आहे. जर गडबड करायची नाही. गडबडीत असं होऊन जाते. आपण पुढच्या याला पाहता इथं ऑप्शन मध्ये आहे ऑल ऑफ दीज. ओके. असं थोडंसं कन्फ्युज करतात बऱ्याच वेळेस. हे दोन पण सारखे आहेत बघू शकता. PBA हा बाई 90चा कोण असतो इथं आणि PCA हा सुद्धा 90चा. इच 90 झाले. हे ट्रायंगल दोन कॉंग्रुएंट ट्रायंगल आहेत म्हणून त्याचे करस्पॉन्डिंग अँगल सगळे सारखे येणार आहेत. म्हणजे ऑल ऑफ दीज आन्सर होतं. MCQ नंबर 35 पहा. 35 नंबरचा MCQ पहा. In the adjoining figure, PQ is equals to QR. In the adjoining figure, PQ equals to QR. Angle P is 60 degree, and then measure of angle PR is what? अँगल PR चं मेजर विचारलं आपल्याला. कुठला अँगल दिला बेटा? 60 डिग्रीचा दिला. अँगल P दिलेला 60चा आणि विचारायला आर्क आहे PR आर्क. थोडा आर्क विचारलाय. हा 60चा आहे. एक कोण 60चा इथला, बरोबर. आणि दोन बाजू समान दिल्या त्यांनी आपल्याला. कोणत्या? PQ आणि QR. PQ आणि QR या सिंगल लाईन मारून आहेत पहा. म्हणजे याच्या समोरचा आणि दोन बाजू समान आहेत. समोरचे कोण समान असला पाहिजे. याच्या समोरचा कोण 60चा आहे तर याच्या समोरचा पण कोण 60चा झाला पाहिजे. म्हणजे इथला कोण 60चा झाला. दोन कोण 60चे तर तिसराही 60चा झाला पाहिजे की 60 60 60 180 होतात. म्हणजे हा काय झाला बेटा? इक्विलॅटरल ट्रायंगल झाला. ओके. इक्विलॅटरल ट्रायंगल काय करणार? तिन्ही कॉर्ड समान झाले. हे ट्रायंगलच्या बाजू आहेत बट सर्कलच्या बाबतीत ते काय आहेत? कॉर्ड आहेत. कॉर्ड कॉंग्रुएंट असतील तर त्याचे करस्पॉन्डिंग आर्क सुद्धा कॉंग्रुएंट बनतात. मग आता तिन्ही आर्क कॉंग्रुएंट होणार आहेत. हे आर्कचं माप तेवढंच, या आर्कचं माप तेवढंच, या आर्क माप तेवढंच. तिन्ही आर्क सुद्धा कॉंग्रुएंट आहेत कारण की त्याचे करस्पॉन्डिंग कॉर्ड कॉंग्रुएंट आलेत. ओके. मग आता तीन आर्क मिळून पूर्ण सर्कल बनते. पूर्ण सर्कलचं मेजर असते बेटा 360. डिवाइडेड बाय 3 करा कारण की 3 भाग समान व्हायलेत त्याचे. डिवाइडेड बाय 3 केलं तर काय होईल? 120. एका आर्कचं माप किती असणार? 120. बाकी सगळ्यांचं पण तेवढंच आहे. सो ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. त्यांना आर्क PR विचारला होता काय? PQ विचारला काय? आणि QR विचारला काय? कोणताही जरी आर्क विचारला तर उत्तर 120च येणार आहे. ओके. बिकॉज ऑल आर्क्स आर कॉंग्रुएंट. नेक्स्ट 36 नंबरचा MCQ पहा. काय म्हणतंय? क्वेश्चन नंबर 36. आउट ऑफ द फॉलोइंग विच इज द पायथागोरियन ट्रिपलेट. आला बघा पायथागोरियन ट्रिपलेट. एक सांगले तुम्ही. कोण सांगते मला ते तीन आकडे? फर्स्ट MCQ होता बघा. 36वा MCQ झाला. 60, 61 आणि 11 पायथागोरियन ट्रिपलेट आहे. 60, 61 आणि 11 चेकआउट केलं होतं आपण याला. तसं इथंही लक्षात ठेवा. 3, 4, 5 हे सिक्वेन्स येणारे नंबर आहे. 5चा वर्ग, 4चा वर्ग 16 आणि 9, 3चा वर्ग 9, 16, 25 येतात बघा बरोबर. हे आकडे 3, 4, 5 इथं क्रमाने येणार आहेत. हे 1 आकड्यांची लिस्ट लक्षात ठेवा. हे 2 विचारेल परीक्षित तुम्हाला ते कोणतं विचारायचं. 3, 4, 5 पाठच पाहिजे. ओके. सो नेक्स्ट MCQ नंबर 37 पहा. काय म्हणतो? 2 सर्कल्स ऑफ रेडियाई 5.5, 3.3 आर रेस्पेक्टिव्हली टच इच अदर एक्सटर्नली. दोन सर्कल आहेत. आता इंटरेस्टिंग आहे. हा इम्पॉर्टंट पण आहे. एक्सटर्नली इंटरनली सर्कल टचिंग सर्कलवर क्वेश्चन खूप वेळेस विचारलेला. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स? 5.5, 3.3. एक्सटर्नल टचिंग सर्कल्स आहेत. काय ते रेडियसची बेरीज होते 8.8. एक्सटर्नल टचिंग सर्कल असतील तर डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू सम ऑफ देअर रेडियाई. आणि इंटरनल टचिंग सर्कल असतील तर डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू द डिफरन्स ऑफ देअर रेडियाई. इथं बेटा एक्सटर्नल टचिंग सर्कल्स आहेत. हे काय करणार? बेरीज करायची. 8.8 इज आन्सर. लक्षात ठेवा. एक्सटर्नल टचिंग झालं तर रेडियसची बेरीज, इंटरनल टचिंग असेल तर रेडियसची वजाबाकी. आता सुरू झाले सोपे प्रश्न तुमच्यासाठी बघा. ओके. नेक्स्ट 38 नंबरचा प्रश्न पहा. रीड दिस. डिस्टन्स ऑफ पॉइंट -3, 4 या पॉइंटचं डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन. हे प्रश्न आहे. मागे प्रश्न आला होता पण त्याचा पॉइंट दिला होता. ओरिजिन पासून या पॉइंटचं अंतर काढा. कसं करता येईल माहित आहे? त्यांच्या ते जे 2 नंबर दिले ओरिजिन पासून विचारलं तर सरळ सरळ या 2 नंबरच्या वर्गाची बेरीज करायची. -3 चा वर्ग 9 आणि 4 चा वर्ग 16 यांचं वर्गमूळ घेऊन टाकायचं. वर्गमुळात 25 म्हणजे 5.
सो ऑप्शन नंबर डी इज अ आन्सर. कसं कळालं काय बोललो ते? पॉइंट दिला बेटा तुला आणि ओरिजिन दिला. ओरिजिन पासून विचारलं तरच करायचं. काय करायचं? ते जे 2 पॉइंट दिलेत ना, ते कोऑर्डिनेट दिलेत ना, त्यांच्या वर्गाची बेरीज, त्याचं वर्गमूळ घ्यायचं. -3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, त्यांची बेरीज करून त्याचं वर्गमूळ काढून घ्या, तुम्हाला आन्सर येऊन जातं. ओके? ऑप्शन नंबर डी. 39 चा ऑप्शन पहा, एमसीक्यू पहा. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ क्यूब. तुला मेन्सुरेशनकडे झालं. क्यूबचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला सांगा. एल क्यूब. काय बेटा साइड 3 दिलेली आहे. 3 चा क्यूब 27. ऑप्शनकडे कधी-कधी असं होतंय बघा, हे जरा सीरियस लक्ष द्या मी काय बोलतो ते. या क्वेश्चनकडे जरा केअरफुल लक्ष द्या. काय बेटा आपल्याला साइड दिली 3 माहिती आपल्याला. क्यूबचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय? एलचा क्यूब लिहिला. 3चा क्यूब काय येते बेटा? 27. पण ऑप्शनमध्ये 27 इथे राहू शकते. गडबडीमध्ये आपण करतो 27, पण पुढे युनिटकडे लक्ष देत नाही. कधी-कधी असंच पुढे 27 राहू शकते. समजा एक ऑप्शन टाकलं मी ई नावाचं, 27 आहे, बट तिथं टाकलं बेटा मीटर क्यूब. आपलं लक्ष जाते 27 कडे, युनिटकडे जात नाही. इथे युनिट काय दिलं? सेंटीमीटर दिलं जाणार. मग समजा हे 27 मीटर क्यूब सुरुवातीला राहिला असता आणि 27 सेंटीमीटर क्यूब एंडिंगला राहिला असता, तर आपण 27 ला पाहतो, इथे मीटर क्यूब आहे का सेंटीमीटर क्यूब आहे याच्याकडे बघतच नाही. म्हणून प्रॉपर लक्ष द्या. कधी-कधी 27 दोनदा दिसतो, बट युनिटचा डिफरन्स ठेवतात. म्हणून थोडीशी काळजी घ्यायची, युनिटकडे पण लक्ष द्यायचं. ओके, ऑप्शन नंबर ए इथं करेक्ट असणार आहे. ओके, नाव 14 नंबरचा एमसीक्यू पहा. ट्रायंगल एबीसी इज सिमिलर टू ट्रायंगल डीईएफ. अँगल इज ट्रायंगल सिमिलर आहेत, करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतात. अँगल ए चा करस्पॉन्डिंग अँगल डी आहे. ए 48 चा डी पण 48 येणार आहे. डेफिनेशनच आहे. करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर सिमिलर, आर कॉन्ग्रुएंट. ओके, म्हणून एक कोण 48 चा त्याचा करस्पॉन्डिंग अँगल सुद्धा तेवढाच मापा जाणार. 40 चा नंबर झाला. 41 नंबरचा एमसीक्यू पहा. AP is a tangent at A, drawn to the circle with center O. From the external point P, OP is 12 cm and angle OPA is 30 degree. Then radius of circle is. आकृती काढून घ्यावं लागेल. एक A या ठिकाणी टँजंट आहे. P एक पॉइंट आहे बाहेर सर्कलच्या. हे सेंटर आहे O. याला जोडलं. हे आहे 12 अंतर एवढं. इथला कोण 30 चा दिला त्यांनी आपल्याला आणि हे रेडियस विचारली. तर 30 कोणासोबत बाजू ही कर्णाच्या हाफ असते. ही कर्ण आहे 12. 12चा हाफ काय येणार? 6. कर्ण कसं काय झाला सर? कारण हे माहित आहे हे रेडियस आहे आणि हे टँजंट आहे. रेडियस टँजंट थिअरम इथं 9चा कोन बनवते. 9चा कोन असल्यामुळं हे काटकोन त्रिकोण झाला. म्हणजे ही 12 ही साइड काय झाली? हायपोटेनस झाली. मग त्याचा हाफ घेतला बेटा आपण काय? 6. ओके, राईट. नेक्स्ट 42 नंबरचा एमसीक्यू पहा. A segment AB is parallel to x axis. Coordinate of point A are. AB हा सेगमेंट x axis ला पॅरलल आहे. A चे कोऑर्डिनेट दिले 1 3. The coordinate of point B can be. चला थोडंस लक्ष द्या आकृतीवरून. x axis ला पॅरलल सेगमेंट AB. हे AB सेगमेंट घेतला. हे खालचा कोण आहे बेटा? x axis आहे. A चे कोऑर्डिनेट त्यांनी मला दिलेत. काय दिलेत बेटा? 1,3. ते B चे कोऑर्डिनेट्स काय होऊ शकतात खालीलपैकी? आता पॅरलल आहे म्हणल्यावर हे कोऑर्डिनेट कधीच बदलत नसतो लक्षात. कोणता y कोऑर्डिनेट? कारण इथूनच चालला तो. y कोऑर्डिनेट कोणता? 3. म्हणजे B चा x कोऑर्डिनेट काही असू द्या, बट y कोऑर्डिनेट मात्र 3 राहणार आहे. x कोऑर्डिनेट काही असू शकतो कारण की इकडे कुठेही सर्कल होतं ना मागे पुढे. बट पॅरलल चालल्यामुळे वरती किंवा खाली जाणार नाही ते लाईन. म्हणून y कोऑर्डिनेट चेंज होणार नाही. एखादी लाईन ऍक्सिसला पॅरलल असेल ना त्याचा y कोऑर्डिनेट फिक्स असतो, लक्षात ठेवा. इथं 3 आहे तर इकडे 3 येणार आहे. बघा कोणता कोऑर्डिनेट असेल तर y कोऑर्डिनेट इथं 3 दिसायला बघा. बघा इथं 0 आहे, हे नाही होऊ शकत. इथं 1 आहे, इथं 3 1 आहे, इथं 3 आहे. म्हणजे ऑप्शन नंबर डी इज अ करेक्ट आन्सर. गेटिंग दिस? ओके, 43 नंबरचा एमसीक्यू पहा. एमसीक्यू आहे इथं, ऑप्शन्स पुढच्या पेजवर गेले असतील. चला इथं काढून दाखवतो आन्सर, नंतर ऑप्शन चेक करूया. ओके, काय दिलं बेटा? 2 tan 45 डिग्री मायनस 2 sin 30 डिग्री दिलाय. विचारल्याची किंमत काय म्हणजे टेबल पार्ट पाहिजे तुम्हाला. tan 45 ची किंमत माहित आहे 1, 2 sin 30 ची किंमत आहे 1/2. सो 1/2 into 1 दॅट इज 2 मायनस इथं राहिला 1, 2 minus 1 is 1. आन्सर 1 असायला पाहिजे. ऑप्शन चेक करा. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. एमसीक्यू नंबर 44 काय म्हणे? फ्रॉम द फॉलोइंग पॉइंट्स dash point lies on the right side of origin on x-axis. ओरिजिनच्या राईट साइडला
आणि ते पण एक्स ऍक्सिस वर खालीपैकी कोणता पॉईंट असेल. एक्स ऍक्सिस आहे ही, ओरिजिन इथं असतो, ओरिजिनची राईट साईड म्हणजे इकडची साईड आहे बेटा, या इकडल्या साईडला एक्स ऍक्सिस वरचा पॉईंट, ठीक आहे, लाईज ऑन राईट साईड ऑफ ओरिजिन ऑन एक्स ऍक्सिस. ऍक्सिस वर इथं कुठं असेल, राईट साईड कळाली तुम्हाला, हे राईट आहे आणि ही लेफ्ट आहे, इथं कुठं असेल असं गृहीत धरलं मी. म्हणजे त्याचे कॉर्डिनेट्स काय आता, वाय एक्स ऍक्सिस वर पॉईंट म्हणजे त्याचा वाय कॉर्डिनेट बिंदास 0 असतो. एक्स कॉर्डिनेट काय असेल, इथं कोणता तरी नंबर असेल, बस हे नंबर लाईन असल्यामुळे इकडे पॉझिटिव्ह असतात, तिकडे निगेटिव्ह असतात, म्हणजे इथं कोणताही नंबर असू शकतो बट पॉझिटिव्ह असेल. एक पॉझिटिव्ह नंबर कॉमा 0, एक पॉझिटिव्ह नंबर कॉमा 0. ऑप्शन नंबर डी इज अ आन्सर. इथं होतं 0 बट इथं निगेटिव्ह नंबर टाकला होता. हे तर दोन होऊ शकत नाहीत, कारण की वाय कॉर्डिनेट 0 असतो एक्स ऍक्सिस वरच्या पॉईंट साठी. ओके, प्रश्न कसा इंटरेस्टिंग आहे पहा. ऑल टाइप ऑफ क्वेश्चन्स यू हॅव हिअर. क्लिअर. 2,0 राईट. ओके, चला 45 नंबरचा ऑप्शन पहा. एमसीक्यू पहा. दोन ट्रायंगल सिमिलर दिलेत. ट्रायंगलचा एरियाचा रेशो दिलाय 64:81. व्हॉट इज द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड. थिअरम आहे बेटा हे. सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्याच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो सोबत इक्वल असतो. ठीक आहे. रेशो ऑफ area of similar triangle is equal to the ratio of square of their corresponding sides. थेरमच आहे हा. इम्पॉर्टंट थेरम सुद्धा आहे. म्हणजे काय, हे जे रेशो विचारला ना, त्याच्या करस्पॉन्डिंग साइडच्या रेशो सोबत इक्वल असतो, बट त्याच्या रेशो करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या, म्हणजे काय येणार आहे, सॉरी, ओके. सो एरिया ऑफ triangle PQR divided by area of triangle STU equals to corresponding side कोणते घेतले मी, PQ आणि ST घेतले समजा, बट इथं स्क्वेअर असतात बेटा. ओके, बट याची किंमत त्यांनी आपल्याला दिली, काय दिली बघा, 64/81. आपल्याला साईडचा विचारलाय, त्याच्या स्क्वेअरचा रेशो विचारलाय, काय रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साईड, बट इथं स्क्वेअर आला थेरम नुसार, स्क्वेअर रूट घेऊन टाकायचं, स्क्वेअर नको म्हणल्यावर स्क्वेअर रूट घ्या, काय येणार 8/9. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. ओके, चला 46 नंबरचा आन्सर पहा. इन द राईट अँगल, in a right angle triangle, if the sum of square of sides making right angle is 169. Okay, sum of making right angle, काही अडचण नाही. तर पायथागोरस थेरम आहे. व्हॉट इज द लेंथ ऑफ हायपोटेनस. बेरीज दिली त्यांनी, वर्ग करणाऱ्या बाजूंची बेरीज दिली 169. तर हायपोटेनस विचारला, हायपो स्क्वेअर इक्वल्स टू सम ऑफ, ठीक आहे, सम ऑफ स्क्वेअर ऑफ साइड मेकिंग राईट अँगल, जी की किंमत 169 दिली. तर हायपो काय असायला पाहिजे, स्क्वेअर नको तर स्क्वेअर रूट घ्या. इट इज 13. ऑप्शन नंबर बी इज आन्सर हिअर. ट्रिग्नोमेट्रीचा प्रश्न दिसतो बेटा. टॅन थिटा इक्वल्स टू √3 दिलंय. व्हॅल्यू ऑफ थिटा इज, सांगू शकता, टेबलवर डिपेंड आहे. 60 डिग्री, टॅनच्या 7 डिग्रीचे व्हॅल्यू येते, √3 येते बेटा. सो ऑप्शन नंबर ए इज अ करेक्ट आंसर. यस, अभी आ रहे रिप्लाई. बीच बीच में सो रहे हो क्या, कोई कोई है, कोई कोई तो है, बीच में आ रहा है जा रहा है, आ रहा है जा रहा है, ध्यान नहीं है. अभी करोगे ना 2 दिन, जितनी मेहनत करोगे उतना ही लिखोगे पेपर में. अब सो जाओगे ना तो कुछ नहीं लिख पाओगे. पिछले 6 महीने पहले का याद रहेगा किसी को? बहुत कम लोग रहते हैं पिछले 6 महीने का याद रहेगा उसे. अभी 2-3 दिन करो ना मेहनत, थोड़ा मेरे साथ बैठ के लिखना है आपको. आपको सिर्फ देखना है, मैं तो बात कर रहा हूँ कंटिन्यू, सिर्फ आपको ध्यान देना है बेटा. व्हॉल्यूम ऑफ क्यूब ऑफ साइड, व्हॉल्यूम क्यूबचा आताच पाहिलं होतं, एल क्यूब व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे. 10चा क्यूब 1000, बट मीटर आहे का सेंटीमीटर त्याकडे लक्ष द्या. 1000 आहे ऑप्शन मध्ये एकाच ठिकाणी. ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. 49 एमसीक्यू पहा. लाईन मेकिंग अन अँगल 30 डिग्री विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस, देन द स्लोप ऑफ लाईन इज, स्लोपचा फॉर्म्युला माहिती आहे कोणाला, टॅन थिटा. दोन फॉर्म्युला आहेत त्याचे, हा टॅन थिटा एक आहे. टॅन थिटा इज दॅट इज इन्क्लिनेशन, 30 डिग्री दिला. टॅन 30 ची किंमत माहिती आहे कोणाला, 1/√3. सो ऑप्शन नंबर सी इज आन्सर. स्लोपचा फॉर्म्युला माहित होता, मी लिहिलेला इथला. स्लोप नोटेशन आहे बेटा यम. टॅन थिटा एक फॉर्म्युला आहे, दुसरा एक फॉर्म्युला आहे स्लोपचा, 2 पॉईंट दिले तर y2 मायनस y1 डिवाइड बाय x2 मायनस x1. हा एक फॉर्म्युला आहे. स्लोपचे 2 फॉर्म्युले आहेत, लक्षात ठेवा. हा इथं आपला, कारण की त्यांना आपल्याला अँगल दिला, ज्यावेळेस अँगल दिला त्यावेळेस हा फॉर्म्युला वापरायचा. क्लिअर.
ओके, ऑप्शन नंबर काय आला बेटा 1/√3 दॅट इज ऑप्शन नंबर सी इज आन्सर हियर. ओके ना. चलो नेक्स्ट 15 नंबरचा एमसीक्यू पहा. याचा आन्सर होतं हे, याचं होतं, याचा आन्सर काय होतं ए होता है 960. ओके यस ओके रिप्लाई आ रहा है. सी 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 डी डी, कोई बी बोल रहा है, कोई डी बोल रहा है, कोई बात नहीं, होता है, समझ लो. चलो 50 नंबरचा एमसीक्यू साठी अँगल एसीबी इज इन्स्क्राइब्ड इन आर्क एसीबी. हा आर्क एसीबी ने इन्स्क्राइब झालेला अँगल आहे विथ सेंटर ओ. अँगल एसीबी इज 65 डिग्री, देन मेजर ऑफ अँगल एसीबी इज. कधी कधी ना गडबड होऊन जाते म्हणून तर आकृती काढायचं मी सांगलं तुम्हाला. पद्धत लक्षात घ्या जरा. कधी कधी ना प्रश्न पटकन कळत नाही. नुसतं इन्स्क्राइब की इन्स्क्राइब थेरम वापरला मी. बघूया थोडस जंबल केला याने. आय थिंक ए सी बी हा अँगल दिला 65 चा. हियर इट इज ए, दिस इज सी, दिस इज बी. हा दिला अँगल बेटा 65 चा. तर या आर्कचं माप की याच्या टॉईस असते. हे आर्कचं माप झालं बेटा 130. पण त्यानं मला आर्क कोणता विचारला, मला कळालं आता बघा. हे आर्क विचारलं आपल्याला बाहेरून. एसीबी विचारलाय काय बाई, एसीबी आर्क हा बाहेरचा विचारलाय. मग हा 130 चा झाला तर हा उरलेला कितीचा असायला पाहिजे. 360 मधून वजा करा 130 ला. 230 ऑप्शन नंबर डी हे करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर नाव 51 का. ओके 51 नंबरचा एमसीक्यू पहा काय म्हणतोय. फाइंड द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. पेरिमीटर विचारली, त्याचं डायगोनल दिलं बेटा. डायगोनल दॅट इज 10√2. साईड काढून घेता येईल कोणाला. डायगोनल ऑफ स्क्वेअर हे कधी कधी साईड देते डायगोनल विचारते, कधी डायगोनल देते साईड विचारते. कारण खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे हा. इम्पॉर्टंट क्वेश्चन येतो. कधी कधी थिअरी मध्ये विचारते, कधी कधी एमसीक्यू मध्ये विचारते. डायगोनल दिला, साईड विचारली. डायगोनल ऑफ स्क्वेअर इक्वल्स टू, माहिती आहे कोणाला फॉर्म्युला त्याचा. ओके, किंवा साईड वरून काढता येते. साईड वरून डायगोनल किंवा डायगोनल साईड. साईड ठीक आहे. इथं स्क्वेअर मिळाल्यावर इथे किती 90चा कोण आहे. हे 45 ची दोन कोण दिली, दोन बाजू समान आहेत. म्हणजे 45 90चा थेरम वापरून केलं तरी लक्षात येते तुम्हाला. किंवा नसेल तर फॉर्म्युला लक्षात ठेवा. साईड ऑफ अ स्क्वेअर इक्वल्स टू किंवा डायगोनल ऑफ अ स्क्वेअर इक्वल्स टू, कोणतं एक लक्षात ठेवा. साईड किंवा डायगोनल रिलेशन. साईड नसेल डायगोनल काढता यावं. हे 45 कोणासमोरची बाजू ही कर्णाच्या 1/√2 असते. सो साईड इक्वल्स टू 1/√2 टाइम्स ऑफ डायगोनल. किंवा काही जण असं लक्षात ठेवायचं, डायगोनल इक्वल्स टू √2 इंटू साईड. कसंही लक्षात ठेवा, हे किंवा हे लक्षात ठेवा. सो त्यांनी आपल्याला काय दिलं बेटा, डायगोनल दिला. हे ठेवा, हे 1/√2 इंटू डायगोनल काय बेटा 10√2 दिलेला आहे. √2 कॅन्सल, दॅट इज 10. ऑप्शन नंबर ए इज आन्सर. डायगोनल आणि स्क्वेअरच्या बाबतीत बरं, एरवी नाही. स्क्वेअरच्या बाबतीत डायगोनल दिला किंवा साईड दिला, साईड दिला तर √2 लावून टाकायचं, त्याला डायगोनल तयार होतो. किंवा डायगोनल दिलं तर √2 काढून टाकायचं, साईड तयार होऊन जाते. दॅट्स इट. ओके, काही काही गोष्टी अशा सिंपल वेने लक्षात ठेवा की आपल्याला सहजतेने करता येईल. हे एवढे एमसीक्यू होते बेटा. 51 एमसीक्यू क्लिअर केलेत आतापर्यंत आपण. 51 एमसीक्यू.